शिवा अगं आशू इकडे इकडे तू लवकर इकडे ये ना इकडे लवकर बस काय आज ना खूप मजा आली अरे म्हणजे काय अरे म्हणजे घरात ना आम्ही खूप धमाल केली पण काय केलं ते तरी सांग अरे एवढी भारी धमाल केली ना म्हणजे हो आईने एवढं सगळं केलं हो. आई मला ना एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं म्हणजे आई जेव्हापासून तुझ्याबरोबर राहायला लागली तू जेव्हापासून आईला घेऊन गेलीस ना तू आईचं एकदम ट्रान्सफॉर्मेशनच केलंयस गप बस आशू असं काही नसतं आणि असं कोणी लगेच बदलत नाही रे फक्त आपण लोक काय म्हणतील त्यांना काय वाटेल कसं जगतोय आपण ह्या विचाराने आपले पण सोडून देतो सीताईंचं पण ना तसंच झालं पण सीताईंचं हे रूप तुम्ही पण बघितलं नसेल ना प्रत्येक बाईचं बालपण आहे ना तिच्या लग्नानंतर हरवून जातं पण तेच बालपण आज जिवंत होताना मी बघितलं रे खरंच म्हणजे लग्नानंतर प्रत्येक बाई बदलते असं म्हणतात पण तिला बदलावं लागतं कारण लहानपणी एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या येतात बालपण हरवून जातं पण आज मिळालं ना आईला तिचं बालपण इतक्यात नाही रे या पुढे ना बाई आजी आई काकू सीताई ह्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा त्यांचं बालपण असं जिवंत करून देणार मी बात आहे खरंच नाही आयडिया चांगली आहे तुझ्या बालपणाचं काय म्हणजे ते कसं जिवंत करणार आहेस त्याचं काय एवढं ठीकच आहे काय ठीक आहे खूप लहान वयात तुझंही बालपण गेलं तुला जबाबदाऱ्या आल्या आता एक गोष्ट मला सांग लहानपणी तुला काय आवडायचं करायला मग खेळायला काय आवडायचं मला गाड्या रिपेअर करायला आवडायचं अरे गॅरेज सोडून काहीतरी सांग गॅरेज सोडून काय असं हा इतरांच्या मनात काय चाललंय हे ओळखायला आवडायचं परिस्थितीमुळे आवडायचं शिव इतरांच्या मनात काय चाललंय हे ओळखायला तू परिस्थितीमुळे शिकलीस तो काही खेळ नाहीये मला सांग खेळ कुठला खेळायला आवडतो किंवा आवडायचा खेळ लहानपणी तसं कबड्डी खेळले कबड्डी कबड्डी आवडायचीच मला हो हो कबड्डी हा कबड्डी 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 काय झालं कबड्डी 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 आशू काय कबड्डी 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 बघ मी पकडलं तुला आता मी पकडलं तर तुला शिक्षा देणार शिक्षा कसली एकदम कडक शिक्षा भांडायचं का आपण भांडू की जोरदार हॅलो हॅलो अगं कुठेस तू मी कधीपासून इथे उभी आहे अगं तू कुठेस मी आलीये इथे गल्लीत अगं दिव्या ये हे काय करून घेतलंयस ते महत्वाचं नाहीये आणि का बोलवलंयस इथे मला अगं मी तुला म्हणाले होते ना आता आपल्याला एकमेकींची मदत करावी लागेल हे बघ तुला स्पष्टपणे सांगते तुझ्यामुळे मला अडकायचं नाही तू काहीतरी करायला जातेस आणि स्वतः फसते त्यामुळे आपली ही युती काही उपयोगाचीच नाही का मोकळी झाली आहेस का सगळ्या त्रासातून माझ्या त्रासातून कसं मोकळं व्हायचं हे मी बघून घेईन ना एवढा कसला माज ग काय लॉटरी लागली का गबाड सापडलंय हे बघ मी सांगेन ते करशील ना तर डबल पैसे मिळतील
तुझी आत्ताची हालत बघून असं वाटत नाहीये की तुझा आणि पैशांचा फारसा काही संबंध आहे. दिव्या, ऐक ना, गुढीपाडव्याला काय झालं बघितलंस ना? हेच होतं नेहमी आणि मला कंटाळा आलाय. पैशांचं काय ते मी बघून घेईन, पण तो कामाचा त्रास मला परत नको. त्यामुळे तू माझ्यापासून लांब आहे. खूप मोठी चूक करतेस हा. आतापर्यंत चुकले तुझ्याशी हात मिळवून, हे बघ, तो हात जर असाच मिळवशील तर फायद्यात राहशील. विचार कर. आणि तू अडकलीस तर मी पण अडकायचं. अगं नाही होणार आहे यापुढे असं. ऐक ना, ह्या कॉन्फिडन्सचा काही उपयोग होणार नाहीये. माझं काय आहे ते मी बघून घेईन. अगं दिव्या, दिव्या, अरे का सगळे माज दाखवतात मला कळतच नाहीये. हे अशा ऐकणार नाही. काहीतरी मेजर सॉल्युशन काढावं लागणार आहे. सीताई, तुम्हाला खूप आवडतं ना झाडांची काळजी घ्यायला? हो, खूप आवडतं. शिवा, तुला माहितीये मी लग्न करून जेव्हा या घरी आले, अचानक जबाबदाऱ्या पडल्या अंगावर. माहेरच्या मैत्रिणी माहेरी, मग मैत्री करायची कुणाशी, मन मोकळं कुणाकडे करायचं, मग झाडांशी मैत्री केली. पण तुमच्या मैत्रिणी तर आहेत ना इथे. हो आहेत ना, खूप आहेत, पण तेव्हा नव्हत्या ना. मग ह्यांचं सोशल सर्कल होतं, नातेवाईक होते, भेटीगाठी व्हायच्या तेव्हा झाल्या. पण खरी मैत्रीण तीच असते जी आपल्याला पूर्णपणे ओळखते, जिच्याकडे आपण मन मोकळं करू शकतो, धमाल मजा करता येते तिच्या बरोबर. हा, हे बाकी खरं आहे. तुझी आहे कोणी मैत्रीण? नाही ना, म्हणजे माझ्या मैत्रिणी अशा कधी झाल्याच नाहीत. हा, पण पाना गँग बरोबर मी एवढी धमाल केल्या ना, खूप धमाल केली, खूप. लहानपणी बरं असतं ना, आपण निरागस मनाने मस्त सगळ्याची मजा घेत राहतो. मग आपण मोठे होतो, बालपण सुटतं, माहेर दुरावतं. हे असं नाहीये सीताई. म्हणजे आपल्या जर हक्काचे मित्रमैत्रिणी असतील ना, तर वय इम्पॉर्टंट नसतो. तुम्हाला आहेत का अशा हक्काच्या मैत्रिणी? सांगा ना, आहेत का? आहेत ना, अगदी जवळच्या मैत्रिणी, चिनू आणि कावेरी. पहिला गोड नाव आहेत. हा, ही त्यांची लाडाची नावं आहेत, खरी नावं वेगळी आहेत. तुम्ही मजा केली असेल ना फार. अरे खूप धमाल केली आम्ही. गावाला सगळे दुपारी झोपले की मग सुरू मजा. जायचं, दगड मारून कैऱ्या पडायच्या. आणि तुला माहितीये ते पान घ्यायचं, त्याला अशी काडी लावायची आणि त्याचा द्रोण करायचा, मग त्याच्यात करवंद जमा करायची. मग काय, आम्ही मोठ्या झालो, आमची लग्न झाली, बालपण संपलं, माहेर सुटलं आणि माहेरचं अंगण सुनं राहिलं. आता फक्त आठवणी राहिल्यात. सीताई, तुमच्या या आठवणी मी नक्की परत जिवंत करणार. तुम्हाला आता मी एक कमाल सरप्राईज देते. आशू, एवढंच करायचंय तुला. हे जरा जास्ती नाही होते का? जास्त काय, एवढंच होतं काम आहे. ऐक ना, ऐक माझ्या, हे बघ मला केवढं काम आहे बघ, किती ईमेल करायचे आहेत. हे सगळं वेळ होणार आहे कामाला. करावं लागेल, वेळ काढावा लागेल. अगं पण आशू, सीताईने जर असं केलं असतं तर तुला जितका आनंद मिळालाय आतापर्यंत तो मिळाला असता का? म्हणजे त्यांनी कितीतरी आयुष्यात गोष्टी मिस केल्या असतील. ते आपल्याला माहितही नाही, कल्पनाही नाही त्याची आपल्याला. मलाही नव्हती. अरे, कारण त्या त्यांच्या मनातलं कधीच सांगणार नाही, सगळ्या गोष्टी पोटात ठेवतील. पण आता त्यांना काय आवडतं, त्यांचा आनंद कशात आहे हे बघायला नको का? आता हे असं बोलल्यानंतर मी काय बोलू? मग करायलाच लागणार ना मला. तुला नाही म्हणायची संधी नाहीच आहे आशू. लहानपणापासून तुझ्या मित्रमैत्रिणींना बोलवून तुझे वाढदिवस साजरे नाही का केलेत त्यांनी कधी? फक्त तुझं सोड, अख्ख्या घरासाठी त्यांनी काय काय केलंय. आता त्यांचा आनंद कशात आहे, त्यांना त्यांचा आनंद द्यायला नको का? पण शिवा,
जेव्हा आई हे सगळं करायची तेव्हा ती आपणून करायची, आनंदाने मनापासून करायची. तिला फोर्स नाही केला कोणी कधी. पण तेच का करायच्या त्या? कारण तो आनंद तुझा होता आशू. आता त्यांचा आनंद तू त्यांना द्यायला नको? बरोबर आहे तुझं म्हणणं. खरंय, त्यांचा आनंद त्यांना द्यायला हवा, आईचा आनंद आईला द्यायला हवा. मी देणार. मी थँक्यू आशुतोष देसाई, थँक्यू. थँक्यू काय? तुला थँक्यू म्हटलं पाहिजे का? कारण तू मला जाणीव करून दिलीस या सगळ्याची. काय? कुठे काय? मी काय म्हणतो, ती कबड्डी खेळलो ना आपण, फार मजा आली. परत खेळायची का कबड्डी? असं म्हणतोस? पण आता एवढं काम आहे मला, कसं जमेल सगळं? एवढं सगळं बोललास ना, मग आता ते नाही आठवत आहे का? काम कर गपचूप, चल. आणि मी सांगितलं ते पण करायचंय. चला 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 चल. शिवा, मला वाटलंच होतं की तू एकटं काम करत बसणार. मग काय झालं एवढं? अरे मग काय झालं काय? अगं कीर्तीला बोलवायचं ना मदतीला. हो काकू, त्या पण थकतात हो. आणि हे ना सीताईसाठी सरप्राईज आहे, त्यामुळे मला कोणाची गडबड पण नको होती, म्हणून मी करते. काय चाललंय हे? अगं आम्ही ते आम्ही सहज हे सगळं करतोय. अच्छा, सहज काम चाललंय का? उपदव्यापी नणन कुठे तुझी? आली नाही ना? कीर्ती, कीर्ती. सीताई ऐका ना, हे बघा, जाऊ द्या ना. हे बघा, त्या होत्या मदतीला, आम्हीच नको म्हटलं. अगं का काय झालं? काय झालं? हे काय आहे? काय? हे सगळं काम तू करणं अपेक्षित आहे. हो पण हिनेच मला पाठवलं. सांग ना आता. हो मी सांगितलं तेच सांग, म्हणजे सीताई अहो मीच सांग. ती काही म्हणेल, शिक्षा मी दिली आहे ना, त्यामुळे सगळी कामं तूच करायची आहेस. नाहीतर काय होईल माहितीये तुला? आई अगं, आता ह्यात माझी काय चूक आहे? तोंड बंद करायचं आणि हात चालवायचा. चल कामाला लाग. आणि तुम्ही दोघी कशालाही हात लावायचा नाही, सगळं तिला करू दे. चल शिवा, चल हो बाजूला, करू दे तिला. ऐका ना सीताई प्लीज. नाही, हा माझा निर्णय आहे. हा बरोबर आहे, पण मला बनवायचं आहे हे सगळं आता. अगं असं काय बनवायचंय? ती करेल ना मग ते सगळं. काय ग बोल. सीताई हे सरप्राईज आहे. आता हे काय नवीन? कधीतरी आराम कर. बरं ठीक आहे. काय सरप्राईज आहे? कोणासाठी आहे? सांग, मला सांग. ते नाही आता सांगता येणार तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही चला. तुम्ही चला इथून चला. अहो नाही असं नाही, मला सांग. असं कसं मी मदत करते? नाही मला नाही सांगता येणार. तुम्ही कशाला मदत करताय? तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही चला. ओ काही नाही सांगता. हे काय तुझं वेगळंच? या सासू सुना कमी आणि मायलेकी जास्त वाटतंय. अरे चल ये, आपण काम करूया. चल तुला मी सांगते काय करायचंय. चल चल चल. घे हे बटाटे, घे चिरायला घे. किट्टू डार्लिंग, किट्टू डार्लिंग, किट्टू डार्लिंग, अगं दिवसा ढवळ्या कसली झोपतीयस? उठ. किट्टू डार्लिंग, किट्टू डार्लिंग, किट्टू डार्लिंग. अरे सुहास, झोपू दे रे मला. मेले मेले. मी घरातले लोक आहेत ना, जीव घेतात माझा. एवढं कुठलं आलंय माझं नशीब. काय? नाही काय नाही. तू ऐक ना, दोन मिनिटं उठून बस ना. झोपू दे. उठून बस ना प्लीज 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 प्लीज. हो मला माहितीये मला. तू
दमतेस ऐक ऐक काय हे बघ मला काय म्हणायचंय, तू आता काही मरत बिरत नाहीयेस. आपण आता जगदीशला भेटून आलोय, त्यामुळे याच्या पुढे जे काही होईल ना ते आपल्या मनासारखाच होणार आहे. आणि तू दिव्याला सुद्धा भेटून आलीस ना. त्याचा काही उपयोग नाही. का काय झालं? मी आले तिला भेटून, बोलले तिच्याशी, पण तिचं म्हणणं आहे ते गुढीपाडव्याला जे काही झालं त्याच्यानंतर ती आपल्या बरोबर काम करणार नाहीये. नकार दिला तिने, फक्त स्वतःचा विचार करते. अरे पण पैसे देतोय ना आपण तिला. नकार दिलाय तिने, नाही म्हणालीये. काय करायचं आता? अरे हा कुठला माज आहे? नाही ठीक आहे, तिला काय माज करायचा नाही तो करू दे. आपण एक काम करूया, जगदीशला ज्या गोष्टीचं आमिष दाखवलंय ना तेच आमिष आपण तिलाही दाखवूया. मग बघू कशी नाही म्हणते ते. मला या आयडिया नंतर ना जिवंत झाल्यासारखं वाटतंय. वाटतंय ना? मी 100% खात्री देऊन सांगतो ती परत येईल बघ. बरं तू आता जिवंत झालीस ना, हा मग ते सगळं आवरून घे. हा मी झोपते, मी खूप दमले. प्लीज तू आवर फालतू तू काय प्लीज बाजूला इथून झोपू दे मला. किटू डार्लिंग, मी आता अरे अरे यार एक मिनिट इथे बस. काय बस चाललंय बस बस इथे बस. पटकन बस. अरे तू बसते पण काय म्हणजे काय आहे एक जरा गंमत आहे. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. सरप्राईज? काय चाललंय सरप्राईज सरप्राईज? हे बघ आलं. शिवा मला माहितीये तू आहेस. काय चाललंय? बरोबर आहे, मी आहे तुम्हाला माहितीये, पण सरप्राईज वेगळं आहे. अगं बरं मग काय सरप्राईज सांग तरी. थांबा थांबा सांगणार. थांबा. हा अरे आता ओळख. राणी. अगं बघ ना. तू कशी आहे? अगं तू कशी आलीस अचानक? काय काय बघताय? कावेरी. मला वाटलं क्षणभर कावेरी झाली. भांडण झाल्यापासून आम्ही बोललो सुद्धा नाहीये. ती कशी येईल? सीता, मला ओळखलंस का तू? कावेरी. तू आलीस? आले म्हणजे? ठीक आहे, आपलं भांडण झालं होतं, पण झालं गेलं गंगेला मिळालं, संपलं ते. आणि मला तुझ्या सुनेकडून मुलाकडनं कळलंय की अजूनही तू माझी आठवण काढतेस. म्हणजे आपलं भांडण झालेलं असलं तरीही आपण अजूनही एकमेकींच्या मनात आहोत. आता आपण हे सगळं बाजूला ठेवूया आणि आपल्या मैत्रीच्या नात्याला नव्यानं सुरुवात करूया.